पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी असते आणि आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अनेक राज्यांमधून हे वारकरी संप्रदायातले लोक हे दर्शनासाठी येतात. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले जे दर्शनासाठी त्या दिवशी पूजे दिवशी येतात आणि त्याच दिवशी पूजा करतात आणि ते निघून जातात. परंतु हे पहिले मुख्यमंत्री आम्हाला अनुभवलं. खरीच गोष्ट सांगायची झालं तर सर्व मुख्यमंत्री हे आषाढीच्या दिवशी येत होते, परंतु आपले मुख्यमंत्री हे आषाढीच्या 4 दिवस अगोदर पंढरपूरमध्ये आले आणि वारकऱ्यांच्या सुखसुविधा बघितल्या. जिथं जिथं कुठल्या गोष्टी कमी आहेत, पाण्याची व्यवस्था असेल, अनेक म्हणजे आरोग्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, हे त्या त्या ठिकाणी पूर्ण दिवसभर जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांचं योग्य तो नियोजन हे 4 दिवस अगोदर येऊन केले आणि मग आषाढीच्या दर्शनाला आले. जय महाराष्ट्र. मी मनीष अजय काळजे, राहणार सोलापूर. आत्ता माझ्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आहे. गेली 12 ते 13 वर्षापासून मी शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून कामाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख, त्यानंतर युवा सेना, विद्यार्थी सेना अशा अनेक पदावरती काम करत असताना युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना आत्ता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शिवसेनेचं जिल्हा प्रमुख हे पद आत्ता दिलेलं आहे. सोलापूर लोकसभेमध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि शहराचा भाग अशी जबाबदारी माझ्याकडे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. खरं तर माझा जन्म सर्वसामान्य कुटुंबातून. माझे वडील एक शेती आणि एक छोटासा दुकानधंदा व्यवसाय करायचे. राजकारणामध्ये अनेक परिस्थितीमध्ये काम करत असताना एक जाणवलं की सर्वसामान्यांसाठी आपल्याला काम करायचं आहे. सर्वसामान्यांची परिस्थिती बघत असताना त्या परिवारामध्ये, त्या परिसरामध्ये राहत असताना जेव्हा समाजकार्याची सुरुवात केली, त्या समाजकार्यामध्ये महत्त्वाचा भाग जो होता तो शिक्षण आणि त्या संदर्भात असलेल्या वैद्यकीय असणाऱ्या अडचणी, परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार केल्यानंतर मनात एक विचार आला की बाबा आपण यापुढे समाजासाठी एक चांगलं काम करूया. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करता येईल का आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता येतील का गोरगरिबांसाठी. कारण सोलापूर शहर हे अतिशय मध्यमवर्गीयांचं शहर आहे. एक जुनी मिल कारखाने अनेक होते, मात्र गेल्या 20-25 वर्षामध्ये हे सगळे बंद पडल्यामुळं अतिशय हलाखीची परिस्थिती होती आणि त्यानुसार आपल्याला काम कसं करता येईल याकरिता मी काम सुरुवात केलं. समाजकारणातून काम करत असताना जाणवलं की आपल्याला राजकारणाची देखील जोड असणं गरजेचं आहे. कारण समाजकारणामध्ये काम करत असताना आपण ठराविक लोकांना न्याय देऊ शकतो, मात्र राजकारणाचा जर जोड मिळाली तर आपण त्याला चांगलाच न्याय देऊ शकतो. आणि त्यावेळेस पहिल्यांदा डोक्यात आलं की एक समाजकारण करणारे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि हेच गणित डोक्यात ठेवून समाजकारणातून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. खरं तर मी कोणत्याही अगोदर कुठल्याही पक्षात नव्हतो. घरची पार्श्वभूमी सांगायला गेली तर राजकीय परिस्थिती किंवा राजकारणात कोणीही व्यक्ती माझ्या मागील 3 पिढीमध्ये देखील नाही आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून हे सगळं बघत असताना शिवसेना पक्षाचं हे काम मला आवडलं. कारण 1999 ते 2004 माझ्या शालेय जीवनाच्या काळामध्ये माझ्या विभागातील मी ज्या भागामध्ये राहतो तिथं शिवसेनेचे आमदार माननीय श्री शिवशरण अण्णा पाटील हे निवडून आलेले होते आणि शिवशरण अण्णा पाटील यांची काम करण्याची पद्धत, त्यांची कार्य करण्याची पद्धत ही शालेय जीवनापासून बघत आलो होतो. अनेक वेळा खरं तर त्यांच्या निवडणुकीला 2004च्या निवडणुकीला देखील पॉम्पलेट, स्लिपा वाटणे, त्यानंतर मतदारांना, वयस्कर लोकांना मतदानासाठी घेऊन जाणे अशा अनेक छोटे मोठे कामं करत असताना शिवसेनेचं कार्याची ओढ लागली. कारण शिवशरण पाटील हे देखील आमदार एक सर्वसामान्य कुटुंबातून होते आणि मी सर्वच पक्षांचा जर विचार केला तर सगळ्या पक्षांमध्ये कुठं ना कुठं तरी मोठ्या लोकांना संधी दिली जात होती, जिथं ज्यांच्या घरात राजकारण त्याच पिढ्यानपिढ्या पुढं चालत होत्या. मात्र शिवसेनेमध्ये त्या काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून आलेले लोक देखील आमदार होत होते, नगरसेवक होत होते. आणि हा सगळा प्रवास बघितल्याच्या नंतर डोक्यात विचार आला की आपण शिवसेनेमध्येच काम करायचं आणि शिवसेना पक्ष तेव्हापासून स्वीकारला. एक घटना आहे याबाबतीत मला सांगावीशी वाटते. उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस पक्षाचे प्रमुख होते आणि त्यांचे चिरंजीव आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवा सेनेचं काम करायचो. युवा सेनेचं काम करत असताना शहराच्या अनेक अडीअडचणी असायच्या.
युवकांच्या अनेक अडीअडचणी असायच्या आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करायचो, परंतु त्यांची आम्हाला भेट होत नव्हती. अनेक वेळा सोलापूरमध्ये देखील जर त्यांचा दौरा आला तर त्यांचा नियोजित त्यांच्यापुरतंच दौरा होता. कधीही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं. पदाधिकाऱ्यांना म्हणजेच आमचं म्हणणं एवढंच होतं की सोलापूरमधील युवकांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. सोलापूरमध्ये वेगवेगळ्या कंपन्या नाही आहेत, एक बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे आणि शिवसेनेच्या पाठीशी इथला पब्लिक म्हणजे इथली नागरिक भरपूर आहे. कारण तुम्हाला सांगायचं झालं तर आजपर्यंत म्हणजे 11 विधानसभांपैकी 4 विधानसभा एका वेळेसच शिवसेनेकडे होत्या या आपल्या जिल्ह्यामध्ये. मग आम्हाला असं वाटायचं की शिवसेनेच्या पाठीशी आपली एवढी जनता असताना मान्य उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे यांनी ह्या सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, परंतु असं कधीही झाले नाही. नाराजी भेटली. आणि एक किस्सा मला आठवतो, 2012 साली सोलापूर शहरातला एक महत्त्वाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि आम्ही आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यावेळेसचे ते आमदार होते आणि त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब हे असा विषय आहे. आणि त्या दिवसानंतर साहेबांनी आमच्यावरती म्हणजे ह्या सोलापूर जिल्ह्यावरती आणि विशेषतः माझ्यावरती देखील एक चांगलं काम करण्याची जबाबदारी तेव्हापासून दिली. आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना 2012 साली जे आम्ही काम सांगितलं तेव्हाच आम्हाला समजलं की एकनाथजी शिंदेसाहेब हे चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून अनेक वेळा त्यांची वेळ मागितली तर वेळ मिळत नव्हती, मात्र आम्हाला एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कायम दरवाजे उघडे होते. कोणतंही काम कोणत्याही खात्यातलं असताना सत्ता असो नसो ते नेहमी शिवसैनिकांच्या पाठीशी राहिले. त्यामुळं आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. कारण उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सोलापूरचा कोणताही विकास कधी होऊ शकला नाही. कार्यकर्त्यांसाठी त्यांनी कुठलंही काम हे त्यांनी केलं नाही. खरं तर त्यांचा दौरा आला, त्यांचे काही हे आले तर त्यांच्या दिमतीला आमचा सगळा वेळ वाया जायचा. परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे कधीही जरी सोलापूर दौऱ्यावर आले तर ते सोलापूरसाठी आणि आमच्यासाठी काही ना काहीतरी देऊन जातात, काही ना काहीतरी चांगलं कार्य करून जातात. हा या दोघांमधला खरा स्पष्ट फरक आहे. खरं बघायला गेलं तर उद्धवजी ठाकरे साहेब यांनी नेहमीच सोयीचं राजकारण केलं. आम्ही बाळासाहेबांना बघूनच ह्या पक्षामध्ये होतो. आपली शिवसेना बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचे संस्कार, परंतु 2012-13पर्यंत जोपर्यंत बाळासाहेब जिवंत होते तेव्हापर्यंत खरी शिवसेना ही तिथं नांदत होती. परंतु 2013-14 नंतर मी एक आवर्जून विषय सांगू इच्छितो की 2014 साली अतिशय चांगलं वातावरण, हे 2009 साली अतिशय चांगलं वातावरण हे सोलापूरला विधानसभेसाठी होतं. त्याच्यानंतर 2014ला देखील शहरमध्ये हा विधानसभा आहे किंवा 2019ला. याचा जर आपण आलेख बघितला तर उद्धवजी ठाकरे साहेब हे नेहमीच सोयीचं आणि मॅनेज होणारं राजकारण केलं गेलं. जिथं उमेदवार आपला शिवसेनेचा निवडून येतो त्या ठिकाणी जाणून बुजून दुसरा उमेदवार द्यायचा, जाणून बुजून त्या मतदारसंघामध्ये प्रचाराला यायचं नाही. कुठं ना कुठं तरी काँग्रेसशी आणि बाहेरच्या वेगवेगळ्या पक्षांशी त्यांची कुठंतरी बांधिलकी ही नेहमी दिसून आली. आणि यातून आज सोलापूरची परिस्थिती अख्ख्या जिथं 4-4, 5-5 आमदार शिवसेनेचे होते तिथं आज एकच आमदार हे जी काय परिस्थिती आलेली आहे हे यांच्यामुळंच, उद्धव ठाकरे यांच्यामुळं आलेले आहे. त्यामुळं ते कधी हिंदुत्वाचा किंवा बाळासाहेबांचं वारसदार होऊ शकत नाहीत. या उलट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी प्रत्येक वेळेस लाखो करोडो रुपयांचा निधी हा सोलापूरसाठी दिला, जेणेकरून भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केला. पण तो प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून 2.5 वर्षात नव्हे तर गेल्या 2012 बाळासाहेबांच्या निधनाच्या नंतर कधीही तसं झालेलं नाही आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबद्दल 2020 सालचा एक आम्हाला शहरातला किस्सा आठवतो. आणि स्थायी समितीच्या निवडणुका होत्या आणि त्या संदर्भामध्ये नगरविकास मंत्री असल्यामुळे आम्ही रात्री 10 वाजता साहेबांना फोन केला आणि साहेबांची वेळ मागितली. साहेबांनी लगेचच बोलवून घेतलं आणि काय अडचण आहे हे विचारली. आणि रात्री 2 वाजता संबंधित अधिकाऱ्याला त्याचे निर्देश दिले की आपला शिवसैनिक तिथं स्थायी समिती सभापती होत आहे आणि इथं टेक्निकल अडचण आहे आणि उद्या सकाळी लवकरात लवकर पूर्ण करावी. असे एक ना अनेक किस्से आहेत जिथं जायला कसली अपॉइंटमेंट आपल्याला लागत नाही. कुठेही डायरेक्टली ते आज मुख्यमंत्री झाल्यावर असतील किंवा अगोदर नगरविकास मंत्री असताना किंवा ते आमदार असताना प्रत्येक वेळेस आमच्यासाठी, पदाधिकाऱ्यांसाठी नेहमीच ते वेळ देतात, नेहमी भेटतात
अडीअडचणी जाणून घेतात. वैयक्तिक आयुष्यातल्या असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, कोणत्याही गोष्टीमध्ये ते वेळ देतात. कधीही त्यांच्यापाशी गेल्यानंतर एक VIP जे वागणूक असते अशी कुठेही आम्हाला जाणवत नाही. त्यामुळं आम्हाला एकनाथजी शिंदेसाहेब हेच एक योग्य नेतृत्व वाटतं. खरं तर अशी घटना होती की माझं संपर्क कार्यालय हे महानगरपालिकेच्या अगदी बाजूलाच आहे आणि त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन हे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हातून व्हावं आणि त्या संपर्क कार्यालयाचं जे नाव आहे ते मी सेवालय ठेवलं होतं. आणि सेवालय हे नाव ठेवण्यामागचं उद्दिष्ट किंवा हे का सेवालय नाव ठेवण्याची मला इच्छा झाली तर ते खरं तर ते आधी मी आपणास सांगू इच्छितो. कारण ज्यावेळेस आम्ही ठाण्याला त्यांच्या बंगल्यावरती जायचो किंवा सेनाभवनला आम्ही अनेक वेळा त्यांना भेटायचो, तेव्हा त्यांच्याकडून जी सेवा व्हायची, ज्या पद्धतीनं त्यांच्या घरापाशी आलेला प्रत्येक माणूस हा एका मदतीच्या दृष्टिकोनातून यायचा आणि मुख्यमंत्री साहेब त्यांना म्हणजे अगोदर नगरविकास मंत्री असताना देखील आणि आमदार असताना देखील ज्या तळमळीनं ते सेवा करायचे, काम करायचे, यातून एक शिवसेनेचं कार्यालय आणि आनंद आश्रमला देखील आम्ही अनेक वेळा गेलेलं आहे. सन्मान्य आनंदजी दिघे साहेब यांची कार्यपद्धती, सेवा करण्याचं जे काय काम होतं, या विचाराने आम्ही आमच्या कार्यालयाचं नाव हे सेवालय ठेवलं. आणि एक इच्छा होती मनामध्ये की आपले नेते एकनाथजी शिंदेसाहेब या कार्यालयाचं उद्घाटन करावं. मी 6 महिने अगोदर साहेबांना सांगितलं होतं की माझं संपर्क कार्यालय उघडतोय आणि आपल्याला उद्घाटनाला यायचं आहे. आणि साहेबांनी त्याच वेळेस वेळ दिला होता, परंतु काही कारणास्तव त्याचं थोडंसं काम करण्यामध्ये काही गोष्टींमुळं परत त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि आचारसंहितेच्या काळामध्ये उद्घाटन करायचं नाही असा थोडासा पिरियड गेला. आणि माझ्या नशिबात म्हणजे माझ्या आणि सोलापूरकरांच्या नशिबात होतं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि अगदी 9व्या ते 10व्या दिवशीच एकादशी होती आणि विठुरायाचं दर्शन घेतलं त्यांनी, महापूजा केली आणि महापूजा केल्यानंतर ते माझ्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आले. खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील एका युवकाला, एका शिवसैनिकाचं कार्यालय उद्घाटन हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हातून व्हावं यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नसेल असं वाटतं. कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळेस आले आणि ते उद्घाटन केलं आणि त्यावेळेस मला त्या ऑफिसमध्ये जेव्हा ते स्थानापन्न झाले त्यावेळेस सांगितलं की आता इथून तुला सगळ्या पद्धतीचं चांगलं काम करायचं आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. अनेक त्यावेळेस पत्रकार बांधव, अनेक लोक तिथं उपस्थित होते आणि सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलं की यापुढं सेवालयाचं काम हे सेवाभाव वृत्तीने आणि शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी, गोरगरिबांसाठी तू इथून काम कर आणि ते गौरव उद्गार आणि पाठीवरची थाप ही कायम माझ्यासाठी नक्कीच यशदायी ठरेल आणि खरा आशीर्वाद जर मुख्यमंत्री साहेबांनी, कारण आमच्या सोलापूरमध्ये देखील मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे होते, म्हणजे ते सोलापूरचे होते, मात्र एखादं कार्यालय उद्घाटनासाठी एखादे मुख्यमंत्री आज तिथं येतात आणि सर्वसामान्याचं कार्यालय उद्घाटन करतात, ही सोलापूरकरांसाठी बघण्यासाठी गोष्ट वेगळी होती. आणि त्यानंतर खरंच सोलापूरसाठी एकनाथजी शिंदेसाहेब हे एक आधार ठरले आणि त्यानंतर सोलापूरकरांना एक आशा वाटली की यापुढं आपल्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जर एखाद्या सर्वसामान्याला एवढा न्याय देऊ शकत असतील तर नक्कीच ते आपल्या पाठीशी राहतील. म्हणून सोलापूरची जनता देखील या घडलेल्या घटनेबद्दल नक्कीच खुश आहे आणि त्याबद्दल त्याचं काम देखील त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय की तसे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मनातील जे कार्यालयाचं काम आहे ते आम्ही त्या पद्धतीनं चालू ठेवलेलं आहे. मुळात तुलना करायची झाली तर इथले 2004 साली मुख्यमंत्री झालेले सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि सुशीलकुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री देखील होते. सोलापूरसाठी खरं तर काँग्रेसने अनेक वेळा मंत्रिपदं दिली, परंतु सोलापूरमध्ये कोणताही विकास काम ही झाली नाहीत. खरं तर अनेक उद्योग इथे आले पाहिजे होते, अनेक युवकांसाठी इथलं काम हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे होतं. या उलट सोलापूर अधोगतीकडे गेलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्याला जिल्हाप्रमुखपद तर दिलंच, जिल्हाप्रमुखपद दिल्यानंतर जवळपास 5 ते 6 कोटी रुपये हे विकास निधी म्हणून आपल्याला दिलेलं आहे. खरं तर निवडणूक लढल्यानंतर, लोकप्रतिनिधी झाल्यानंतर निधी येतो आणि मग जनतेची कामं करावी लागतात. पण या उलट एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आमच्यासारख्याला, जे आम्ही निवडून आलेलं नसताना
जिल्हा प्रमुखांना निधी दिला. त्या निधीतून शहरामध्ये अनेक महत्त्वाचे विकास कामं चालू आहेत. त्यामधला एक महत्त्वाचा विषय सांगायचा झाला तर सोलापूरच्या वैभवाचं असलेलं महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा हे गेले अनेक वर्षापासून सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांनी गृहमंत्री झाले, त्यांची मुलगी 3 वेळा आमदार झाली. अशा अनेक परिस्थितीमध्ये देखील त्या पुतळ्याचं सुशोभीकरण किंवा तिथं कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या विकास कामासाठी निधी दिला आणि सोलापूरकरातील जनतेतलं खरंच मनामध्ये एक घर निर्माण झालं की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जरी ठाण्याचे राहणारे असले तरी सोलापूरमध्ये असणाऱ्या नेत्यांपेक्षा जास्त लक्ष हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं सोलापूरवर आहे. छोट्यातल्या छोट्यात गोष्टीमध्ये देखील एक उदाहरण मी सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा परिषद जिथं आहे त्याच्या बाजूला खोकेधारक होते, जे गोरगरीब अपंग, जे विधवा महिला, अनाथ लोक हे ते दुकान चालवायचे. साधारणतः 100-50 दुकानं ही तेथे झेरॉक्स किंवा टायपिंग जे रोजच्या जीवनामध्ये सर्व नागरिकांना गोरगरिबांना लागणारी गोष्ट होती आणि त्या गोष्टीच्या ठिकाणी एक अतिक्रमण विरोधी कारवाई चालू होती. आणि त्यावेळेस सर्व लोकांनी जनतेने माझ्याकडे मागणी केली की आम्हाला थोडासा वेळ द्यावा, इथं आम्ही करून खातोय, गरीब लोक आहोत. आणि या संदर्भामध्ये मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दूरध्वनीवरनं संपर्क साधला आणि ताबडतोब आयुक्तांना आदेश देण्यात आला मुख्यमंत्री साहेबांकडनं की ते गोरगरीब आहेत, त्यांची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय त्यांची दुकानं हे तुम्ही काढायची नाहीत. त्यामुळं एक छोटी गोष्ट म्हणजे एका दुकानदारावरती देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लगेचच आदेश दिला आणि त्यांना वाचवलं. ते आजही वर्ष झालं त्यांचं पुनर्वसन चालू आहे. त्यामुळं ते तिथं अतिशय रोजगार तिथं उपलब्ध होतं आहे, चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम होतं आहे. यामुळं महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्यात असतील, मुंबईमध्ये असतील तरी देखील सोलापूरला एकदम त्यांनी जवळचं मानलेलं आहे. अनेक गोष्टीमध्ये त्यांनी सोलापूरसाठी भरपूर काम ते करत आहेत. यामुळं नक्कीच सोलापूरमध्ये कितीही जरी मंत्री झाले, नेतेगण होऊन गेले, पण एकनाथजी शिंदे साहेब हे आम्हाला सोलापूरचेच वाटतात, कारण त्यांनी सोलापूरसाठी एवढं मोठं काम केलं. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी असते आणि आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अनेक राज्यांमधून हे वारकरी संप्रदायातले लोक हे दर्शनासाठी येतात. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले जे दर्शनासाठी त्या दिवशी पूजे दिवशी येतात आणि त्याच दिवशी पूजा करतात आणि ते निघून जातात. परंतु हे पहिले मुख्यमंत्री आम्हाला अनुभवलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी 6 महिन्या अगोदर 350 कोटी रुपयेपेक्षा जास्त पैसे हे पंढरपूर विकास आराखड्यासाठी दिले, ज्यातून पंढरपूरचा विकास आज दिसून येतोय, काम चालू आहे. आणि तसं करत असताना पहिला मुख्यमंत्री जे अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवला आणि त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत, त्यावेळेस आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या सोबत होतो, हे खरंच आमचं भाग्य आहे. कारण खरीच गोष्ट सांगायची झालं तर सर्व मुख्यमंत्री हे आषाढीच्या दिवशी येत होते, परंतु आपले मुख्यमंत्री हे आषाढीच्या 4 दिवस अगोदर पंढरपूरमध्ये आले आणि वारकऱ्यांच्या सुखसुविधा बघितल्या. जिथं जिथं कुठल्या गोष्टी कमी आहेत, पाण्याची व्यवस्था असेल, अनेक म्हणजे आरोग्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, हे त्या ठिकाणी पूर्ण दिवसभर जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांचं योग्य तो नियोजन हे 4 दिवस अगोदर येऊन केले आणि मग आषाढीच्या दर्शनाला आले. त्यामुळं अनेक वारकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं आणि असे मुख्यमंत्री हे पंढरपूर ठिकाणी येतात आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी अख्खा दिवस रात्री 12-1 वाजेपर्यंत त्या पंढरपूर विभागात फिरतात. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राने अनुभवले आणि आम्ही पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो की असेच मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याला लाभले पाहिजेत. दुसरा विषय असा आहे, जसं पंढरीला निधी दिला, जिथं पंढरीचं काम केलं, तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट हे एक तीर्थक्षेत्र आहे जिथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर, त्या मंदिराच्या आणि त्या शहराच्या विकासासाठी देखील जवळपास 250 कोटी रुपये हे विकास आराखडा त्यांनी आत्ताच मंजूर केलेला आहे. त्यामुळं मी मगाशीही सांगितलं आणि आत्ताही सांगतो की मुख्यमंत्र्यांचं विशेषतः सोलापूरवरती अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष आहे, जेणेकरून भविष्यामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार आणि शिवसेनेचा एक बालेकिल्ला हा लवकरच घडेल. 2008-09च्या दरम्यान युवा सेनेची स्थापना झाली आणि त्या अगोदर मी विद्यार्थी सेनेचं काम करायचो. युवा सेनेची स्थापना झाली, त्याच्यानंतर आम्ही युवा सेनेचं काम सुरू केलं. युवा सेनेची शहर प्रमुखाची जबाबदारी ही माझ्यावरती होती
आणि 2009-10च्या पासून ते 2021-22 पर्यंत हे आम्ही आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम केलं. युवा सेनेचं काम करत असताना अनेकदा युवकांसाठी खूप काही करण्याची संधी होती. 2014 ते 19 हा काळ तर आपल्या सत्तेचा काळ होता आणि 2019 ते 2022 जवळपास हा 2-2.5 वर्षाचा तर मुख्यमंत्री देखील उद्धव ठाकरे साहेब. मात्र युवा सेनेच्या माध्यमातून युवकांसाठी माझ्या शहरासाठी माझ्याकडं अनेक त्याचे उदाहरण आहेत, अनेक पत्रव्यवहार आहेत. ज्या पत्रव्यवहारातून आम्ही आदित्य ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडं मागण्या केल्या. एकही मागणी आमची ती पूर्ण झाली नाही. आणि खरं तर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही जेव्हापासून जुळलो तेव्हापासून श्रीकांतजी शिंदे साहेब कोणत्याही अधिकाऱ्याकडे काम असेल तर ते आवर्जून भेटतात, विचारतात आणि त्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश देतात. खरं तर एक उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या मोबाईलमध्ये श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा नंबर आहे, जो फोन केला की ते उचलतात, बोलतात आणि ते काम करतात. मात्र मी जर 10 वर्षापेक्षा अधिक काळ हा युवा सेनेचा पदाधिकारी होतो, परंतु ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे साहेबांचा संपर्क क्रमांक आम्हाला कधीच मिळाला नाही किंवा आम्हाला कधी त्यांना संपर्क साधण्यासाठी कुठली सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळं खरे नेतृत्व हे त्या शिवसेनेमध्ये देखील एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेबच करत होते. नाव जरी ठाकरेंचं असलं तरी खरं काम हे शिंदे परिवाराकडूनच होत होतं हे नक्की. खरं तर राजकारण त्यांच्या अंगी बाळासाहेबांनी जे विचार दिले होते की 20%च राजकारण आणि 80% समाजकारण. आपण बघत असाल तर वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून घराघरापर्यंत ज्या लोकांचा आपल्या पक्षाशी राजकारणाशी किंबहुना कधी संबंध येणार नाही, किंबहुना अनेक जण कधी आयुष्यात मतदानही केले नसतील, अशा लोकांना देखील एखाद्या आजारामध्ये त्यांना मदत होती आहे. जी मदत ही आजपर्यंतच्या एवढ्या स्वातंत्र्य काळापासून जेव्हापासून आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आहेत असं कधीही घडलं नव्हतं. असं भूतोना भविष्यती असा मुख्यमंत्री सहायता निधी त्यांनी चालू केला. या माध्यमातून लोकांपर्यंत जे काम पोचलेलं आहे त्यामुळं व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या मनामध्ये असणार आता मध्येच आपलं जे घटना घडली त्या ठिकाणी देखील ते स्वतः जातात. कोविडमध्ये देखील ते स्वतः PPE किट घालून रुग्णांना भेटायचे, दिलासा द्यायचे. त्यांना कोविड झालेला असताना देखील त्यातून देखील ते नागरिकांसाठी. त्यामुळं आमच्या शिवसैनिकाच्या मनामध्ये तर ते एकदम आमच्या परिवारातले आहेत. कधी त्यांनी त्यांचा तो VIP ज्या पद्धतीचं प्रोटोकॉल हे आमच्यासमोर कधीही त्यांनी ठेवलं नाही. याउलट जनतेच्या मनामध्ये आता हे आपले मुख्यमंत्री आहेत, हे आपला व्यक्ती आहे ज्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे रिक्षावाला ते शाखा प्रमुखपासून प्रवास केल्यामुळं आमच्यासारख्यांना काय लागतं, कशा पद्धतीनं काम करायचं याची त्यांना जाण आहे. आम्ही एखादी गोष्ट सांगितल्या क्षणी ते काम करतात. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेता आहेत आमचे, नक्कीच ते सर्वस्व आहेत, परंतु ते आमच्या परिवारातले आमचे मोठे बंधू, वडीलधारे असं वाटतात आणि ते आम्हाला त्या पद्धतीनं जपून घेतात. राजकारणाचा खूप काही म्हणजे सहभाग न ठेवता ते नक्कीच समाजकारणामध्येच अतिशय चांगल्या पद्धतीनं ते साथ देतात.